2009च्या शिक्षण हक्क कायदा RTE नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. या अंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. मात्र याच कायद्याला आता खाजगी शाळा पायाखाली तुळवताना दिसतात आहे. पूर्व नागपूर येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. RTE अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या शुल्क वसुली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. वाठोडा परिसरातील आदर्श संस्कार विद्यालय या शाळेविरोधात पालकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. माझा मुलगा हा RTE मध्ये पहिल्या वर्गामध्ये आदर्श संस्कार शाळा वृंदावन नगर येथे त्याचं ॲडमिशन करण्यात आलं होतं. त्यावेळेस शाळा प्रशासनाने मला ॲक्टिव्हिटीच्या नावाखाली 3,000 रुपये भरायला सांगितले होते. मी पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी पैसे भरले असता. त्याच्यानंतर कोरोना लागला आणि कोरोनानंतर 2 वर्षानंतर ती शाळा सुरू झाली. त्याच्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी एकही रुपयाची फीस मागणी मला केलेली नाही. आता त्यांनी माझा मुलगा 8वीमध्ये असताना एक्झाम व्हायच्या अगोदर त्यांनी मला ॲक्टिव्हिटीची फीस जमा करायला सांगितली. मी याविषयी नाकाडे मॅडम ज्या व्हाईस प्रेसिडेंट आहे त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी भेट घेतली असता त्यांची सोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलावरती RTEचे 12 ते 15,000 रुपये बॅलन्स आहे, ते तुम्हाला भरावे लागतील. मी त्यांना म्हटलं की मी एक गरीब परिवारामधून येतो, माझी एवढी काही क्षमता नाही आहे, मी पैसा कसा काय भरणार. त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला भरावाच लागेल. मी त्यांना विचारलं की कोणती ॲक्टिव्हिटी झाली, ते नेमकं मला सांगण्यात असमर्थ होत्या. मी त्यांना विचारलंसुद्धा, मी 2-3दा विचारलं, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही काही झालं तरी तुम्हाला ॲक्टिव्हिटी फीस भरावी लागणार. नंतर मग त्यांनी परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर आता आम्ही रिझल्ट घेण्याकरता गेलो असता त्यांनी आम्हाला रिझल्ट दिला नाही. त्यांनी पुन्हा सांगितलं शाळा प्रशासनाने व्हाईस प्रिन्सिपल यांनी सुद्धा की तुम्हाला फीस भरावीच लागेल. आता माझा असा एक प्रश्न आहे की RTE हा साधारण अधिनियम ॲक्ट 2009 या अंतर्गत 6 ते 14 वर्ष यांना RTE लागू होते. तर सगळं शासन प्रशासन या संपूर्ण याची जबाबदारी घेते. ॲक्टिव्हिटी असो की काहीही असो, हे शाळांना करण्याची जिम्मेदारी आहे आणि त्यांनी करून घेतली पाहिजे. आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटीची जर फीस लागत असेल तर तुम्ही प्रशासनाला मागितली पाहिजे, कारण हे रीतसर आहे. तुम्ही पालकांना वेठीस धरू कसं शकता, असा माझा हा एक प्रश्न आहे. नमस्कार, माझं नाव सागर फुलंबरकर आहे. माझ्या मुलीचा RTE अंतर्गत नंबर लागलेला होता आदर्श संस्कार पिंपळा हुडकेश्वर रोडला. शाळेमध्ये गेल्यानंतर मला असं कळलं की 7,700 रुपये त्यांनी ॲक्टिव्हिटीच्या नावाने स्विमिंग करण्याची फीजच्या नावाने वर्षभराचे 7,700 रुपये त्यांनी आमच्याकडून घेतलेले आहे. आणि त्यांनी असंही म्हटलं आहे की हे जे चार्जेस घेतले हे प्रत्येक वर्षी तुम्हाला द्यावंच लागेल का, किंवा समजा नाही तुम्ही असमर्थ असाल तर तुमचे ॲडमिशन कॅन्सल होणार किंवा आम्ही तुमचे ॲडमिशन घेण्यात समर्थ नाही आहे. त्यामुळे आम्ही 7,700 रुपये भरले. त्याची पावती माझ्याकडे आहे. पण ही 7,700ची पावती मी दाखवून इच्छितो तुम्हाला. तर माझी अशी विनंती आहे की ही जी 7,700 रुपये आमचा जो बोजा पडला आहे तो काढून टाकण्यात यावा व हे शिक्षण पूर्णपणे फ्री करावं, हेच माझी विनंती शासनाला विनंती. दुगर आनलवार, वैष्णोदेवी नगर, वाठोडा, नागपूर. आमची परेशानी अशी आहे की RTEमध्ये जे मुलं आहे आदर्श संस्कार विद्यालय श्रीकृष्णनगर वाठोडा येथे यांचे हे रोखलेलं आहे, निकाल रोखलेला आहे. आणि RTEची फी जे RTE अंतर्गत जे शिक्षण फ्री आहे त्यांची फीज मागून राहिली आहे, त्याच्या विरोधात आमचं काम आहे. तसेच आदर्श संस्कार विद्यालय बेसा पिपळा रोड इथेही सुद्धा पालक उपस्थित आहे. त्यांच्याकडून सुद्धा 7,500 रुपये पर इयर असं मागून राहिलेले आहेत. हा खूप मोठा मुद्दा आहे. 7,500 रुपये पर इयर मागून राहिले तिच्या RTE स्टुडंटला बेसा पिपळा रोडच्या. त्याच्यामुळे फीस न भरलेलं नाही. RTE शिक्षण फ्रीच असते. ही जबरदस्तीची फीस आपल्यावर लादल्या गेलेली आहे पालकावर. शाळेकडून निकाल याच्यासाठी थांबवलेले आहे की तुम्ही RTEचे पैसे जे आम्ही म्हणत आहोत ॲक्टिव्हिटीचे ते पैसे भरा तुम्ही.
पण ॲक्च्युली कसं आहे, हे जे आहे RTE शिक्षण जे आहे फ्री आहे आणि आम्ही असमर्थ आहे पैसे भरण्यासाठी, कारण गोरगरीब पालकवर्ग हे पैसे भरण्यास असमर्थ आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहे, त्याच्यामुळे तकलीफ असल्यामुळे पैसे भरू शकत नाही आणि हा पैसा जो घेत आहे तुम्ही इलिगल घेताय एवढंच बोलणं आहे. आम्ही RTE भरण्यास असमर्थ आहे, आम्हाला RTEचं शिक्षण फ्री आहे, आम्ही पैसे भरू शकत नाही. आमचं तुम्ही जे निकाल वगैरे आहे हे रोखू नका बा, द्या. आणि पण त्यांच्याकडे कसं आहे, आम्हाला हे पैसे घ्यायचेच आहे ॲक्टिव्हिटीच्या नावावर आणि तुम्हाला द्यावंच लागेल, तेव्हा तुमचा मुलगा इथं शिकल, हे बोलणं आहे त्यांचं. तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेले होते का? नाही, उद्या जाणार आहे मी 3 ऑफिसला, मी देणार आहे गव्हर्नमेंटच्या. PTM झालेला होता शाळेमध्ये, PTMच्या दरम्यानमध्ये आताच बोलणं झालं, त्या पद्धतीने आम्ही गेलो आणि संचालकाशी बोललो, पण संचालक मानायला तयार नाही, थांबलेला आहे. 8वीचे मुलं RTE 1 ते 8 वर्गापर्यंत फ्री असते, परंतु 8वीचा जो मुलगा आहे त्याला पैसे भरल्याशिवाय TC मिळणार नाही आणि त्याचा जो आहे रखडल्या जाईल यावर्षी. आम्ही एक तर तिथली प्रिन्सिपल जी आहे मॅडम प्रीती सन्याल, त्या बोलायला तयार नाही. तुम्ही जे संस्थापक आहेत गंगाधर सर नाकाडे यांच्याशी बोला, असं त्यांचं बोलणं. आम्ही त्यांच्याशी सुद्धा PTM मीटिंग घेतलेली होती, पण त्यांचं सुद्धा म्हणणं हेच आहे का तुम्हाला पैसे भरावेच लागेल. नागपूरच्या श्रीकृष्णनगर वाठोडा येथील आदर्श संस्कार विद्यालयात इयत्ता 1 ते 8 पर्यंत RTE अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल केला जात असल्याचा आरोप आहे. RTE कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणं अपेक्षित असताना शाळा व्यवस्थापनाकडून ॲक्टिव्हिटी फीच्या नावाखाली जबरदस्तीनं पैसे मागितले जात आहेत. पालकांच्या म्हणण्यानुसार PTM दरम्यान फी न भरल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार नाही अशी थेट धमकी देखील देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर निकालाच्या दिवशीही अनेक विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवण्यात आले असून फी भरल्याशिवाय निकाल देणार नाही असं सांगण्यात आलं. तसंच RTE अंतर्गत विद्यार्थ्यांशी भेदभाव केला जात असल्याचा आरोपही यावेळी पालकांनी केला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. याबाबत शाळेला विचारणा केली असता इथे RTE लागू होत नाही, हा आमचा निर्णय आहे असा थेट अरेरावीचा जबाब शाळा व्यवस्थापनेकडून देण्यात येतो. या सर्व प्रकाराविरोधात पालकांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान अनेक विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप रोखून ठेवण्यात आलेले असून त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.